पालघर यार्डमध्ये मालगाडी घसरली, त्यामुळे रेल्वे सेवा अजूनही विस्कळीत आहे आणि दुपारपर्यंत असंच चित्र कायम राहील अशी शक्यता आहे। मुंबईकडे जाणारा अप मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। घसरलेले डबे आणि कॉईल लूप लाईन ट्रॅक नंबर 3 वर सरकवण्याचं काम सुरू आहे। दुपारपर्यंत काम सुरू राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उपनगरीय सेवा बंद आहे। ते लांब पल्ल्याच्या गाड्यांना विरार ते डहाणू दरम्यान थांबे देण्यात आले। मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर ते केळवा रोड दरम्यान मुंबई गुजरात दिशेच्या डाऊन ट्रॅकवरून नेण्यात येतात। दरम्यान प्रवासी खोळंबलेत, त्यामुळे प्रवासी संतप्त झाले। 5:30 वाजता ही घटना घडलेली आहे आणि वरिष्ठ अधिकारी कर्मचारी येण्यासाठी साधारणतः 9 वाजले आणि 9:30 वाजल्यानंतर ह्या आपत्कालीन रिस्टोरेशनचं जे काम आहे त्याला सुरुवात झालेली आहे। मागे 3-4 वर्षापूर्वी असा सकाळी येथे अपघात झाला होता, तो सुद्धा 5:30ला झाला होता, पण रात्री 10:30 पर्यंत ट्रॅफिक पूर्ववत होऊन तिथे गाड्या सुरू झाल्या होत्या आणि आज साधारणतः अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। 14 ते 15 तास झालेले आहेत। अजून किती वेळ लागेल हे रिस्टोरेशन होण्याला हे निश्चित सांगता येणार नाहीये। त्यामुळे आपण निश्चित असं म्हणू शकतो की हा रिस्टोरेशन करण्यासाठी उशीर झालेला आहे। आज भरपूर लोक अडकले आहेत, कॉलेज स्टुडंट्स आहेत, त्यांची एक्झाम्स आहेत, ते सगळे घाबरले आहेत, त्यांना भीती वाटत, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न होता म्हणून ते घाबरणार होते सगळे। त्याच्यानंतर केळवेसाठी विचारलं तर सांगतो केळवेसाठी नाही होणार, पण केळवेची तिघी लाईन रिकामी आहेत। एमटी रॅक जर आणून इकडून गाडी सोडली तर कम से कम 2,000 ते 3,000 प्रवासी रोज, म्हणजे ही जेव्हापर्यंत क्लिअर नाही होत तेवढापर्यंत पब्लिक येऊ शकतो आणि जाऊ शकतो।